जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी? भाजपा की महाआघाडी? राजाभाऊ राऊत की सोपल बारबोले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक सत्ता काबीज करणार की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वर्गीय अजितदादा पवार यांचे साथीदार यशस्वी ठरणार? नगरपालिका बाजार समितीमधली विजयाची पुनरावृत्ती होणार की या दोन निवडणुकीतल्या पराभवाचा सोपल बारबोले वचपा काढणार? नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. नुकत्याच नगरपालिका बाजार समितीच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर अर्थातच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता संपन्न होत आहेत. नगरपालिका बाजार समितीच्या निवडणुका 4 वर्षे रेंगाळल्या होत्या. पाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा 4 वर्षापेक्षा अधिक काळ प्रलंबित होत्या. त्यामुळे लोकनियुक्त पदाधिकारी सत्तेवर येणे ही लोकशाही राज्यव्यवस्थेची गरज होती. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आणि या निवडणुका निवडणूक आयोगाला घ्याव्याच लागल्या. बार्शी शहरात झालेल्या नगरपालिका व बाजार समितीच्या निवडणुकीत ठाकरे सेना विरुद्ध भाजपा असा सामना झाला. दोन्ही निवडणुका तशात तुल्यबळ झाल्या. पण या निवडणुकांमध्ये माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने निर्विवाद सत्ता संपादन केली. त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या पांगरी, उपळाई, पानगाव, उपळेदुमाळा, शेळगाव, मालवंडी या 6 गटात आणि उपळाई, आगळगाव, पानगाव, बावी, पांगरी, कारी, शेळगाव, सासुरे, मालवंडी, उपळेदुमाळा, गौडगाव, मानेगाव या 12 पंचायत समिती गणामध्ये निवडणुका झाल्या. जिल्हा परिषद पंचायत समिती या ग्रामीण भागाशी जोडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. पंचायत राज ही सत्तेची त्रिसूत्री यशस्वीपणे राबवण्यासाठी या संस्था महत्त्वाच्या आहेत. गेली 20 वर्षे बार्शी पंचायत समितीवर माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली 4 वेळा त्यांच्या समर्थकांच्या ताब्यात सत्ता होती. नगरपालिका व बाजार समितीच्या विजयामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या राजाभाऊ राऊत यांच्या भाजपाविरुद्ध अपेक्षेप्रमाणे आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सेना असा सरळ दुरंगी सामना होता. मात्र या निवडणुकीत आमदार सोपल व माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी वेगळा फॉर्म्युला राबवला आणि महाआघाडीचा अभूतपूर्व प्रयोग केला. माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी अर्थातच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंचायत समितीच्या 12 जागांवर व जिल्हा परिषदेच्या 6 जागांवर आपले उमेदवार उभे केले. आमदार दिलीप सोपल यांनी पांगरी, उपळाई व शेळगाव या 3 गटांमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून, तर पानगाव व उपळेदुमाला या गटातून शिवसेनेच्या माध्यमातून व मालवंडी गटातून ठाकरे सेनेच्या माध्यमातून उमेदवार उभे केले. राजकारणामध्ये समीकरणे बदलत असतात. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाबरोबर असलेली एकनाथ शिंदे यांची शिवसेना या निवडणुकीत मात्र महाआघाडीत सामील झाली. 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भगवंत मैदानावर शिवसेनेच्या माध्यमातून उभे असलेले उमेदवार राजाभाऊ राऊत यांच्या प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता या परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आमदार सोपल यांच्या निमंत्रणानुसार महाआघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी वैरागमध्ये आले. वैरागमधल्या सभेत शिंदे यांनी तात्काळ वैराग नगरपंचायतीला विकास निधी देण्याची घोषणा केली. आमदार सोपल यांचे यथेच्छ कौतुक केले. त्यांच्यावर अगदी स्तुतिसुमने उधळली. आमदार सोपल यांच्या राजकीय प्रभावाचेही दर्शन या निवडणुकीत महाआघाडीच्या माध्यमातून झाले. मात्र या निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा व नंतर नगरपालिका निवडणुकीत आमदार सोपल यांच्याबरोबर प्रचारात हिरेरीने भाग घेणाऱ्या आणि अगदी रस्त्यावर उतरलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांची मात्र गोची झाली. त्यांना बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार सोपल बारबोले यांच्याबरोबर पूर्ण ताकदीने प्रचारात उतरता आले नाही हे जाणवले. आमदार सोपल यांनी व राजाभाऊ राऊत यांनी या निवडणुकीतील प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा घेतल्या. दोघांच्याही प्रचार सभातील भाषणांमध्ये शिवराळ भाषा वापरली गेली नाही. अर्थात या निवडणुकीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातातील निधनाचे सावट पडले असावे. या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीतील प्रचार साधेपणाने करण्याचे आवाहन केले. त्यामुळे या निवडणुकीत झालेल्या प्रचारात फारसा झगमगाट नव्हता. अर्थात निवडणुकीच्या उत्तरार्धामध्ये जीवनावळी जडल्याच, पण प्रचार फार शिगेला पोहोचला नाही.
एका बाजूने वाटप झाले ते कशाचे हे सर्व सुज्ञ जाणकार मंडळींना माहिती आहे. आता या निवडणुकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांना मतदारांनी महत्त्व दिलं असावं, कोणत्या उमेदवाराचा प्रभाव पडला असावा, कोणत्या उमेदवाराची यंत्रणा यशस्वीपणे राबवली गेली असावी, निवडणुकीत कोणत्या गटात कोणती जातीय समीकरणे प्रभावी ठरली आहेत, या सर्व गोष्टींचा उलगडा फक्त एका दिवसात होणार आहे. दिनांक 9 फेब्रुवारीला दुपार उलटताना या निवडणुकीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले असेल. बार्शी पंचायत समितीवर कोणाचा झेंडा फडकवला हे त्याच वेळेला कळेल. जिल्हा परिषदेत कोणाचे समर्थक जातात याचा उलगडा होईलच. त्यानंतर आगामी 3.5 वर्षामध्ये ग्रामपंचायत व जिल्हा परिषद मध्यवर्ती सहकारी बँक या निवडणुका होतील. पुढच्या 3.5 वर्षामध्ये तालुक्यातल्या सत्ता केंद्रामधून कसा कारभार होतो आणि राजकारणामध्ये कोणते बदल होतात यावर विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत. राजकारणात कोणीही अजिंक्य आणि अपराजित नसतो. कोणत्या वेळेला कोणती लाट समोर येईल आणि कोणत्या लाटेवर कोण स्वार होईल कधीच सांगता येत नाही. त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांनी डाऊन टू अर्थ अर्थात जमिनीवर राहिलेलं चांगलं. जमिनीवर नाही राहिलं तर काय होतं हे सर्वांना माहिती आहे. मी मांडलेले सर्व मुद्दे यावर तुमच्या प्रतिक्रिया माझ्या बार्शी टुडे यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल.